नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमधील शिपाई पदासाठी जाहिरात आली होती आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेलच. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की परीक्षा कधी होईल, पेपर पॅटर्न कसा असेल आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम पहा मित्रांनो, इथे आपण बघतोय सिलेबस म्हणजेच कोणकोणते विषय तुम्हाला असणार आहे. तर एक मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित अशा पद्धतीने विषय तुमचे असणार आहे. प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न असतील, म्हणजे मराठीचे 25, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित या विषयांचे 25. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. याप्रमाणे 25 प्रश्नाला 50 गुण असतील. असा एकूण 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. दुसरं म्हणजे पेपर कोणत्या माध्यमात असेल, तर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित जे आहे ते मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळतील. फक्त इंग्रजी आणि मराठी हे ज्याचे त्याच लँग्वेजमध्ये राहणार आहे. प्रत्येक विषयासाठी जर वेळ बघितला तर 30 मिनिटांचा कालावधी इथे मिळतोय. प्रत्येक विषयाला आहे 30 मिनिटं. 30 मिनिटात तुम्हाला तो विषय सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे 25 प्रश्न 30 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. एकूण जर आपण पाहिलं तर 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा कालावधी आहे आणि त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. खाली पहा, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. आपल्या सर्वांना माहित आहे, परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे आयबीपीएस. आयबीपीएस तुमची परीक्षा कंडक्ट करत आहे आणि आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार 5 प्रश्नांचा पर्याय या ठिकाणी परीक्षेमध्ये उपलब्ध असेल. दुसरं, सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुमच्या परीक्षेला नसणार आहे आणि 5 पर्याय परीक्षेमध्ये असतील. 2 समजले महत्वाचे पॉईंट तुम्हाला. आणि परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे आयबीपीएस, म्हणून तुमचा अभ्यास जो आहे तो आयबीपीएस पद्धतीनेच असायला हवा. यापूर्वी परीक्षा झालेली आहे, मग ते 2014 असो किंवा त्यापूर्वी असो. जुन्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तुम्ही तर त्या एक अंदाज घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता. पण आता जो लेटेस्ट वाला पेपर होणार आहे 2025चा, तो मात्र आयबीपीएस पॅटर्नवरच आधारित असणार आहे. म्हणून तुमचा अभ्यास देखील आयबीपीएस पॅटर्ननेच असावा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की परीक्षा कधी होईल. तर पहा मित्रांनो, सध्या आपण 5 जून पासून जर विचार केला तर 25 जून पर्यंत या ठिकाणी एनटीपीसीचा पेपर आहे. एनटीपीसी म्हणजेच रेल्वेची परीक्षा आहे 25 तारखेपर्यंत. तर रेल्वेला ओव्हरलॅप करणारं वेळापत्रक येईल असं मला वाटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे की रेल्वेला ओव्हरलॅप करणारं वेळापत्रक या ठिकाणी आयबीपीएस देणार नाही. कारण की रेल्वेची भरती सुद्धा मोठी आहे आणि पूर्ण भारतभर म्हणजे पूर्ण आपल्या देशात ती राबवल्या जात आहे. म्हणूनच 25 तारखेपर्यंत तरी तुमचे पेपर होण्याची शक्यता या ठिकाणी वाटत नाही. मात्र 25 तारखेच्या पुढे म्हणजेच जून महिन्याच्या लास्ट वीकमध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. आणि परीक्षा जर जूनच्या लास्ट वीकमध्ये होत असेल तर तुमचं वेळापत्रक हे 15 तारखेच्या आसपास येऊ शकते. म्हणजे 15 जूनच्या आसपास वेळापत्रक येऊ शकते. परीक्षा जर व्हायची असेल तर जूनच्या लास्ट वीकमध्ये किंवा जुलै महिन्यात कन्फर्म तुमचे पेपर होण्याचे चान्सेस आहेत. तर 2 गोष्टी आहेत, एक तर जूनच्या लास्ट वीकमध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये सुद्धा तुमची परीक्षा होऊ शकते. म्हणून तुमच्याकडे आता इथून फक्त 1 महिन्याचा कालावधी उरलेला आहे. 1 महिन्यात तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे याची तुम्ही कल्पना करू शकता किंवा त्याच पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करू शकता. ही फक्त पॉसिबिलिटी आहे की जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैमध्ये पेपर होऊ शकतात. इव्हन त्याहीपेक्षा लांब जाण्याची शक्यता आहे. पण जास्त जर पुढे गेले तर आगामी काळात आपल्याला माहितीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचा प्रभाव आपल्याला परीक्षेवर दिसू शकतो. आता झालं हे, तुमचा अभ्यास जो आहे तो आयबीपीएस पॅटर्नने सुरू करा. आणि तुम्हाला जर अभ्यासामध्ये आणखी ग्रोथ करायची असेल किंवा तुमचा अभ्यास तपासायचा असेल तर या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागासाठी सराव पेपर बॅच अवेलेबल आहे. याची ओरिजिनल प्राइस आहे 199, पण सध्या तुम्हाला डिस्काउंटमध्ये 149 मधून मिळत आहे. यामध्ये एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. सीबीटी ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जशा पद्धतीचा पेपर असतो त्याच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि या सर्व शिपाई पदासाठीचे सराव पेपर आहेत. यामध्ये एकूण 15 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमचा रँक सुद्धा चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने पेपर सोडवू शकता. त्यासोबतच तुमचा जो रँक आहे ओव्हरऑल तो सुद्धा इथे तुम्ही चेक करू शकता. हे पेपर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप जरी डाउनलोड केलं तरी तिथून तुम्ही याचा ॲक्सेस मिळवू शकता. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असेल. अभ्यासक्रम असो, विषय असो, त्यानंतर परीक्षा कधी होईल हे असो, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न केला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.